नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सकाळचे 9 वाजलेत। काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत आणि सुरुवात कोल्हापुरातल्या एका ब्रेकिंग न्यूजने आपण करतोय। कोल्हापुरामध्ये बँकेवर ऑनलाईन दरोडा टाकण्यात आलेला आहे। हॅकर्सनी 67 लाख लंपास केलेले आहेत। एचडीएफसी बँकेला हॅकर्सनी गंडवलेलं आहे। कोल्हापुरातल्या शाहूपुरी शाखेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। बँकिंग क्षेत्रात त्यामुळे मोठी खळबळ माजलेली आहे। हॅकर्सनी एचडीएफसी बँकेतल्या 67 लाखांवर गंडा घातलेला आहे किंवा हात साफ केलेला आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। संदीप, हा सगळा काय प्रकार आहे, कधी समोर आलेला आहे, कधी उघडकीस आलेला आहे? काल संध्याकाळी हा सगळा प्रकार घडलेला आहे सुवर्ण, आणि हॅकर्सनी एचडीएफसी बँकेने खरं तर निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळे संगणकीय प्रणालीचा वापर करून आयएमपीएस या डिजिटल पेमेंट द्वारे ही रक्कम जी आहे ती परस्पर वर्ग केलेली आहे हॅकर्सनी, आणि त्यामुळे ही फसवणूक झालेली आहे। खरं तर कोल्हापूर अर्बन बँकेचं खातं आहे शाहूपुरीतल्या एचडीएफसी बँकेमध्ये, आणि त्या बँकेतल्या खात्यातील 67,88,000 रुपये हे गायब झालेले आहेत। आणि काल संध्याकाळी हे समजल्यानंतर पोलिसात याबाबतची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, आणि आज खरं तर बँकेचे व्यवहार सुरू होतील आणि त्यानंतर पोलीस जबाब देखील घेणार आहेत। मात्र पोलिसांकडून असं सांगण्यात येतं की त्या दरोड्याची कसून चौकशी केली जाईल, आणि आतापर्यंत बँकेच्या व्यवहारांमध्ये 34 अनधिकृत नोंदी देखील सापडलेल्या आहेत, त्याची देखील चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। नक्की संदीप, थोडक्यात सांगाल किती लाखांचा गंडा घातलाय? 67,88,000 रुपये हे हॅकर्सनी त्या खात्यामधून वजा केलेले आहेत, आणि आज पुन्हा काही होऊ नये यासाठी देखील बँकेने सुरक्षितता घेतली, पोलिसांनी सुरक्षितता देखील घेतलेली आहे। नक्की संदीप, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। साधारणपणे